राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता। ते या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहत होते। अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे। डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली। जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत। जुलैपासून ते नोव्हेंबर पर्यंत 5 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाला आहे। लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत 7,500 रुपये जमा झाले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता। आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत। पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहेत। अशामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 आहे। तसंच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 2,100 रुपये जमा होणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्याचा निर्णय मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे। मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे। त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत। आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानेच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत